नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोवंश हत्या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोका, नवगाव ग्रामस्थांचं शासनाला निवेदन। लोटे गोवंश हत्या प्रकरणी आणखी 3 जणांना अटक। फुरुस येथील संशयास्पद अजगर मृत्यू प्रकरणी 4 जणांना अटक। ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडून जिल्ह्यातील 43 विहिरींना मान्यता। आता पाहूया सविस्तर वृत्त। गोवंश हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी। धामणदेवीच्या जंगलात गोवंश हत्या होत असल्याची तक्रार 16 जानेवारी रोजी करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं याची चौकशी व्हावी। 26 जानेवारी रोजी सनदशील मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज करणारे आदेश कुणी दिले याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली परिसरातील महिलांना आणि विद्यार्थ्यांना दिला जात असलेला त्रास थांबवावा अशा मागण्या करणारं निवेदन आज लोटे परिसरातील 9 गावातील ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला सादर करण्यात आलं। खेडचे प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी हे निवेदन स्वीकारलं। पोलिसांनी सुरू केलेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी आज लोटे परिसरातील 9 गावातील ग्रामस्थांनी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। पीर लोटे येथून हा मोर्चा खेड तहसीलदार कार्यालयावर आणण्यात येणार होता, परंतु जिल्ह्यात जमावबंदी असल्याने खेडचे प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने हे लोटे येथे मोर्चाला सामोरे गेले। यावेळी या ठिकाणी जमलेल्या हजारो ग्रामस्थांनी अविश कुमार सोनोने यांना निवेदन सादर केलं। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात आज चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आजच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर रत्नागिरी बंदची हाक देण्यात आली होती। या बंद दरम्यान चिपळूण आणि दापोलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। लोटे आवाशी परिसरातील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला, मात्र खेडमध्ये कुठेही बंदचा प्रभाव दिसला नाही। जनतेने न्याय मागण्यासाठी जे जन आंदोलन झालं त्यावर झालेला लाठी हल्ला याची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना अटक करण्याबाबत हे आपलं निवेदन आहे। महाशय, आम्ही लोटे पंचक्रोशी आता तुम्हाला ते आले का सांगितलं कुठे द्या आज महेश लोटे गोवंश हत्या प्रकरणी खेड पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 6 झाली आहे। यातील 2 आरोपींना सातारा जिल्ह्यातील कराड येथून ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणाची पोटमुळं अगदी महाराष्ट्रभर पसरली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान सुरुवातीला पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींची न्यायालयीन आदेशानुसार रत्नागिरी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या कारवाईत सुरुवातीला पोलिसांनी चिपळूण तालुक्यातील खेरडी मोहल्ला येथून शमशुद्दीन खेरटकर तर आवाशी येथून गणपत कदम आणि संतोष गमरे या 3 जणांना अटक केली होती। या 3घांचीही कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात गुंतलेल्या आणखी काहींची नावे पुढे आली आहेत। पहिल्या 3 आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथून मानपेश कोळी, जमीर नदाब या दोघांना तर मोहम्मद चौगले याला खेड तालुक्यातील कासई येथून अटक केली। तालुक्यातील फुरुस फळसोंडा येथील जंगलात संशयास्पद झालेल्या अजगराच्या मृत्यू प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 4 जणांना अटक केली आहे। दीपेंद्र मिसाळ, सलीम महाडिक, सुनील पाटील, तजम्मुल परकार अशी आरोपींची नावं असून या सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तालुक्यातील फुरुस फळसोंडा येथील जंगलात एकाच वेळी 7 अजगर दगड आणि काठीने ठेचून मारण्यात आल्याची घटना शनिवारी निदर्शनास आली होती। 2 मादी आणि 5 नर अजगरांना मारून त्याचे दफनही करण्यात आले होते। याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली होती। रत्नागिरी चिपळूणचे वन विभागीय अधिकारी विजयराव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे वनपाल अनिल दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य रीतीने तपास करून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 4 जणांना फुरुस येथून ताब्यात घेतलं। या 4ही आरोपींना खेड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अजगरांपासून पाळीव जनावरे आणि लहान मुलांना धोका होण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यांना ठेचून ठार मारलं असल्याची कबुली आरोपींनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली। चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरू करणारे, आपल्या डॅशिंग आणि सहज सुंदर अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे, चित्रपटाचे शतक करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात कॅन्सर या रोगाने निधन झालं। ते 70 वर्षांचे होते।
गेले वर्षभर रमेश भाटकर कर्करोगाशी झुंज देत होते. गेल्याच वर्षी 98व्या मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे. रमेश भाटकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने 3 दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आपला दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. हॅलो इन्स्पेक्टर दामिनी या त्यांच्या अभिनय केलेल्या मालिका गाजल्या. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जनतेला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी 2018-19 मध्ये जनतेच्या मागणीनुसार एकूण 43 विहिरींना मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक रुपये 3,27 लाख इतक्या रकमेलाही मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी सस्य उलपट थांबवण्यासाठी वायकर यांनी 2017-18 मध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून एकूण 56 विहिरींना मंजुरी दिली होती. 2018-19 मध्येही त्यांनी विविध तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार तसेच उपलब्ध निधीनुसार नाविन्यपूर्ण योजनेतून एकूण 43 विहिरींना मंजुरी दिली असून त्यासाठी आवश्यक रुपये 3,27 लाख इतक्या निधीलाही मान्यता दिली आहे. तालुक्यातील खोपी येथील श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेमध्ये रविवार दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशी येथील महिलांनी घेतला. यावेळी या पतसंस्थेचे संचालक आबा जोशी, पालक संचालक सुनील मोघे यांच्यासह पतपेढीच्या कर्मचारी सौ भक्ती काणे, सौ समृद्धी सकपाळ, स्वाती जोशी, मानसी इनामदार, अभिजित काणे, भावेश गायकवाड, मयूर घोरपडे, संगीता बेंदरकर, संदीप मोडक आदी उपस्थित होते. यावेळी संचालकांनी तिळगुळ वाटप केलं. खेड महाडनाका येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे रविवार दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सौ पूजा तलाठी यांनी आवाहन केलं होतं. या कार्यक्रमाचा लाभ शहरातील असंख्य महिलांनी घेतला. शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी JCI क्लब खेडतर्फे सकाळी 8 वाजता परिपाठाच्या वेळेस नैतिकतेची शपथ घेतली. सदरची शपथ हे JCI क्लबचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियेश तलाठी, ॲडव्होकेट इंद्रजित भोसले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सुरुवातीला JCI क्लब ऑफ खेडच्या उपस्थित मान्यवरांचं शाळेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी नैतिकतेची शपथ घेतली. शाळेचे पर्यवेक्षक राहुल गाडबैल यांनी प्रत्येक मनुष्य प्राण्याने नैतिकता अंगीकारल्याने कुटुंब आणि समाजाचा विकास होतो. मनुष्याने संपूर्ण जीवनामध्ये इमानदारीने वागून इतरांप्रती आदर, प्रेम आणि आपुलकी आपल्या बाळगली पाहिजे असं सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैजनाथ कांबळे यांनी केलं. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आंदोलनात सहभागी झालेले अस्थायी कर्मचारी विद्यापीठ प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे पुन्हा अडचणीत सापडले. याबाबत या कर्मचाऱ्यांनी आता विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी अस्थायी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. आठवडाभर चाललेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात मोठे अडथळे निर्माण झाले. सुदैवाने कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन 24 जानेवारीला मागे घेण्यात आलं. मात्र त्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनी लेखी हमी दिल्याशिवाय कामावर येऊ नये अशी सूचना करण्यात आली. तेव्हा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संजयराव कदम यांनी मध्यस्थी करून कुलसचिवांना हे निर्देश मागे घेण्यास लावले. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या कामाच्या ठेक्याची नोटीस काढताना विद्यापीठानं काही अटी शर्तींचा त्यात समावेश केला. या अटी शर्ती ठेक्यानुसार काम करणाऱ्या
अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी जाचक असल्याचं मत आता या कर्मचाऱ्यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोवंश हत्या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोका, नवगाव ग्रामस्थांचं शासनाला निवेदन. लोटे गोवंश हत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक. फुरुस येथील संशयास्पद अजगर मृत्यू प्रकरणाची 4 जणांना अटक. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडून जिल्ह्यातील 43 विहिरींना मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.